बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 16 प्रश्नांचे प्रकार पाहिले होते. आता जो 15वा तो 17वा प्रकार आहे. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर 13ने पूर्ण भाग जातो. मिळवली तर सांगितलेलं म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय करायचं, पहिल्यांदा 1056 ला डायरेक्ट 13ने भागून घ्यायचं. भागल्यानंतर शक्यतो उभा भागाकार करा ह्या गणितापुरता. आता एनी टाइम मी सगळ्यांना सांगत असतो की आडवा भागाकार करा. पण आता ह्या गणितामध्ये उभा भागाकार केल्यानंतर बघा 13नं 1056 भागलं तर 13 8 104, 105 मधून 104 गेले, 1 राहिला, वरनं 6, 13 किती राहिले 1, 16 वजा 13 केलं की राहिली 3, ही बाकी राहिली. ही काय बाकी. आपल्याला काय करायचे तर लहानात लहान संख्या मिळवायची. आता लहानात लहान संख्या मिळवायची म्हणून आपण काय करणार आहे की संख्या बरोबर भाजक वजा बाकी. एक काय करणार सूत्र वापरणार आहे. भाजक आपला 13 आहे, बाकी 3 आली, त्यात 13 वजा 3 10 आली. मग आता ही 10 संख्या आपण लहानात लहान ही 10 संख्या आली ती काय करणार आहे ह्याच्यामध्ये मिळवणार आहे. मिळवली तर किती येणार बघा 6 6 आणि 10. आता 1066 ला 1066 ला 13ने भाग जातो का तर 13 8 4 दर्श राहिले किती 2, 13 दुने 26. याचा अर्थ काय होतो की दिलेल्या संख्येमधून म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये जर आपण 10 ही लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 13ने निशेष भाग जातो. इथं भागाकार नीट लक्षात ठेवा. मी काय केलं 1056 अधिक जी बाकी होती त्यात मिळवली, संख्या ती मिळवली आणि मिळवल्यानंतर 1066 उत्तर आलं आणि 1066च्या ह्याला आधी 13नं भागलं तर ते डायरेक्ट आपल्या इथंच भागाकार केला साधा. 13 8 104, 106 मधून 104 गेले, 2 राहिले, वरून 6 घेतले, 13 दुने 26 म्हणजे पूर्ण भाग त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजेच काय 10 ही सर्वात लहानात लहान संख्या आहे आणि ती 1056 मध्ये मिळवली की 13ने त्याला पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण 30 संख्या घेतले. फक्त आता जिथं मिळवली हा शब्द आलाय त्यानंतर तिथं फक्त काय करायचंय वजा हा शब्द त्यामध्ये ऍड करायचा आहे. कसा प्रश्न आहे बघा 1056 मधून कोणती संख्या वजा केल्याने त्या संख्येला 13ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे 1056 आहे यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याला 13ने पूर्ण भाग जाणार आहे. मग आपण आता भागाकार वगैरे केला, बाकी आपली 3 आली, इथं जसं केलं तसंच इथं केलं. समजण्यासाठी हेच इथं सोपं घेतलंय. 1056 मधून 13 ही बाकी आपण काय केली वजा केली तर किती आलं 1053 आलं. मग 1053 ला 13ने भाग जातो का तर जातो. 13 8 104 राहिला किती 1 आणि 13 की 13 म्हणजे इथं काय झालं म्हणजे थोडक्यात आपलं उत्तर काय आलं 1056 मधून कोणती संख्या वजा करावी तर 3 ही संख्या वजा करावी. 3 ही संख्या वजा केल्यानंतर येणाऱ्या संख्येला 13ने निशेष भाग जाणार आहे. लक्षात आलं का. इथं मिळवायची आणि इथं वजा करायची. इथं ही अशी संख्या काढायची मिळवायची म्हटल्यानंतर आणि वजा करायची म्हटली की दिलेल्या संख्येतून फक्त बाकी वजा करायची. जे उत्तर असणार आहे जी संख्या येणार आहे त्या संख्येला निश्चितच त्या संबंधित दिलेल्या संख्येनं भाग जाणार आहे. लक्षात आलं का तुमच्या सर्वांच्या. त्यानंतर 19वा बघा नमुना. आता 19व्या नमुन्यामध्ये काय आहे तर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॉट डॉट 12 चा वर्ग. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे क्रमिक नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या वर्गाची आपल्याला या ठिकाणी बेरीज काढायची आहे. म्हणून सूत्र काय लिहिणार आहे आपण नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. जर इथं वर्ग लिहिलं नसेल तर लक्षात असू द्या. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण छेदात 6. हे काय आहे सूत्र आहे. कशाचं सूत्र आहे तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढण्यासाठी वापरलं जाणारं हे काय सूत्र आहे आणि सूत्र आपल्या लक्षात असलं पाहिजे. कारण इथं आपण घेताना जरी असं असेल तरी प्रश्न विचारताना एवढा सोपा असा प्रश्न नाही. आपल्याला पुढे जास्तीत जास्त प्रश्न विचारले किंवा जास्तीत जास्त संख्या तिथं दिल्या जातील. इथं 12 दिले, कधी 28 देतील, कधी 40 देतील, कधी 56 पण देतील. मग त्यावेळी आपल्याला हे सूत्र वापरता येईल. सूत्र काय सांगितलं मी नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर
एन कंसात एन अधिक 1 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण आणि छेदामध्ये त्याला 6 आहे. आता मग आपण दिलेली संख्या करायची तर इथं लिहिले बघा n म्हणजे शेवटची संख्या. ह्या सूत्रामध्ये जो n आहे याचा अर्थ काय आहे, n म्हणजे शेवटची संख्या आहे. मग शेवटची संख्या कोणती आहे या उदाहरणात, तर 12 आहे. म्हणून आपण काय केले, यांच्या जागेवर 12 यामध्ये गुणाकार 12 आणि 1 13. इथं काय केलं 2 गुणिले 12 अधिक 1 12 गुणिले 24 आणि 1 25 म्हणजे 12 गुणिले 13 गुणिले 25 छेदात 6 आहे. त्या 6 ने 12 ला भागला आपण, कारण भाग जाते वरती गुणाकार असल्यामुळे 2 आले. 25 दुणे 50 आणि 13 किती सोपा गुणाकार केलाय 13 5 65 आणि शून्याचा शून्य म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग पासून 12 च्या वर्गापर्यंत जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे, 750 येणार आहे. आता हे लक्षात आलं का तुमच्या वर्गाचं. त्याचप्रमाणे आता पुढचं पण उदाहरण बघा. तर 1 चा घन 2 चा घन 3 चा घन अधिक डॉट डॉट 9 चा घन. म्हणजे आता इथं घन संख्या दिलेत म्हणजे घन काढून त्यांची बेरीज करायची आणि इथं काय होतं वर्ग संख्या काढून त्यांची बेरीज करायची होती. तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला असं संख्यांची बेरीज बेरजा वगैरे दिलेल्या आहेत, तर तुम्ही ते लक्षात घ्या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये उपयुक्त व्हिडिओ होता तो जर तुम्ही बघितला असता तर आता तुम्हाला ते चांगलं लक्षात आलं असतं. नैसर्गिक आता ह्या 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॉट डॉट 9 चा घन यांचे हे गणित सोडवत असताना आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे, नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज बरोबर कंसात n परत आतल्या कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेदात 2 आणि कंसाचा वर्ग. आपल्याला त्या ठिकाणी हे सूत्र वापरायचं आहे. या ठिकाणी सुद्धा n या शब्दाचा अर्थ आहे शेवटची संख्या. म्हणून आपण काय करायचं, n च्या जागेवरती शेवटची संख्या लिहायची. म्हणून कंसात n कंस पूर्ण कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेदात 2 आणि कंसाचा वर्ग. तर 9 आणि 1 10 म्हणजे 9 गुणिले 10 छेदात 2 कंसाचा वर्ग. 9 10 90 90 भागिले 2 कंसाचा वर्ग. बेक बे बेचोक 8 बे पंचे 10 म्हणजे 45 झालं. मग 45 चा वर्ग काय 20 25 2025 आहे. म्हणजेच काय आहे तर 1 च्या घनापासून 9 च्या घनापर्यंत जर आपण बेरीज केली तर 2025 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्या आजच्या या प्रकरणामधला सगळ्यात शेवटचा नमुना प्रश्न. एका पिशवीत 110 नाणी असून एकूण रक्कम 350 रुपये आहे. त्या पिशवीत काही 1 रुपया व 5 रुपयाची नाणी आहे. तर 5 रुपयाची नाणी किती. आता 5 रुपयाची नाणी किती असं म्हटल्यानंतर मी काय केलं 5 रुपयाची पण नाणी काढली आणि 2 रुपयाची पण नाणी काढूया आपण. म्हणजे काय होईल सगळ्यात सोपं होईल आपल्याला. जर विचारलंच बाबा 1 ची नाणी किती आहेत 5 ची नाणी किती तर आपण वजाबाकी करून सुद्धा ते नंतर काढू शकतो. बघा आता इथं आपल्याला काही पिशवीत नाणी सांगितले म्हणजे काही हा शब्द वापरलाय बघा. काही म्हणजे नक्की आपल्याला काय सांगू शकत नाही. काही हा शब्द वापरल्यामुळे आपल्याला निश्चित संख्या माहित नसल्यामुळे आपण काय केलं 1 रुपयाला x मांडला, x किंमत मांडली, x नाणे मांडले आणि 5 रुपयाची y नाणी मांडली आपण असं मानून घेतलं. नंतर काय सांगितलं की पहिली अट एका पिशवीत 110 नाणी म्हणजे 1 रुपया म्हणजेच x आहे आणि 5 रुपये म्हणजेच y आहे. म्हणून x अधिक y बरोबर x अधिक y बरोबर 110 असं लिहून आपण एक समीकरण तयार केलं. त्यानंतर रुपये सांगितलेत की एकूण रक्कम किती 350 रुपये आहेत. कोणाची तर 1 रुपये आणि 5 रुपये यांची एकत्रित रक्कम किती येणार आहे 350 येणार. म्हणून आपण काय केलं 1x अधिक 5y बरोबर 350 असं समीकरण 2 केलं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे x ची किंमत काढायची. आता इथं बघायचं की सेम संख्या कोणती येते किंवा सेम अक्षर कोणतं आहे. तर इथं x सारखं आहे, इथं y पण इथं 1 आणि इथं 5 आहे म्हणजे हे काही मॅच होत नाही. शक्यतो अशी जेव्हा समीकरण येतात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला कुठली तरी एक अक्षर घालवण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे इथं कोणतं अक्षर घालवणार आहे आपण एक अक्षर हे घालवणार आहे. म्हणून काय करायचंय बघा समीकरण 1 मधनं 2 मधनं समीकरण 1 आपण काय करणार आहे वजा करणार आहे. मग समीकरण 2 मधून समीकरण 2 वजा 1 करू. समीकरण 2 काय आहे 1x अधिक 5y बरोबर 350. म्हणून इथे काय लिहिलं आपण 1x
अधिक 5y बरोबर 350 वजा x अधिक y बरोबर 110. आता वजाबाकी करत असताना काय करतो, जी खालची राशी असते किंवा खालचे जे समीकरण असतं त्या समीकरणाला जे पहिली जी चिन्ह असतात ती सगळी चिन्ह काय होतात, निघून जातात आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह त्या ठिकाणी येतात. म्हणजे इथं अधिक x आहे तिथं वजा झाले, जिथं अधिक y आहे तिथं वजा y झाले, जिथं अधिक 10 आहे तिथं वजा 10y झाले किंवा ऋण 10y झाले. मग आता ह्यांची बेरीज करूया. इथं काय अधिक आहे, इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे म्हटल्यानंतर 350 मधून 110 गेले, किती राहिले 240 राहिले. 5 मधनं 1 गेला, ह्याला सहगुणक काय असणार आहे, 1 असणार आहे. 5 मधनं 1 गेला 4 राहिले, कारण इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे म्हणून ह्या दोघांचे काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. 5तून 1 गेला 4y राहिले, 1 अधिक वायला वजा y निघून गेले, आता इथं y राहिले. आता y राहिले म्हणजे आपल्याला नाणी काढायची द्यायची कोणाची, 5 रुपयाची. तर मग आपण काय केलं, 4y इथं जे 5 आहे म्हणजे 5 ला आपण कोणतं नाव दिलंय त्या नाण्याला, तर y नाण्याला दिलं, म्हणजे एकूण नाणी ते दिलेत आपण. एकूण नाणी म्हणजे y म्हटलेलं आहे. मग इथं 4y बरोबर 240 आले, ते काय करायचं, तो गुणाकारात आहे ते पलीकडे जाऊन भागाकारात करायचं. म्हणजे 4 भागाकारात गेले, y बरोबर 240 छेदात 4. 4 ने 240 ला भागले तर किती येतं, 6 चौक 24 आणि 0 म्हणजे y बरोबर किती आले, 60 आले. म्हणजेच 5 रुपयाची एकूण नाणी किती असणार आहे त्या ठिकाणी, 60 असणार आहेत. मग आता 60 आहेत पण एकूण नाणी किती आहेत, 110 आहेत. तर त्यातनं आपण 60 जरी वजा केलं तरी आपलं उत्तर किती राहतं, 50 मिळतं ना 50 उत्तर. वजा केलं तरी लक्षात येतं. पण मी आपलं काय केलं इथं बघा, म्हणजे 50 ही नाणी कोणाची असणार आहेत, 1 रुपयाची असणार आहेत. आता इथं काय मी केलं पुढं, तर समीकरण 1 मध्ये x बरोबर y बरोबर 60 ठेवले, म्हणजे x अधिक y बरोबर 110, x अधिक 60 बरोबर 110. हे इथं अधिक आहे ते पलीकडे जाऊन वजा होणार म्हणून x बरोबर 110 वजा 60. x बरोबर 110 मधून 60 गेले, 50 राहिले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी 1 रुपयाची 50 नाणी मिळाली आणि 5 रुपयाची 60 नाणी मिळाली. असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि तुमच्या ह्या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जेव्हा मी पुन्हा आता नवीन व्हिडिओ किंवा मी आता जी सिरियल चालवली ते अगदी टप्प्याने शिकवत आणि व्हिडिओ करत असा विषय चालवला आहे. त्यामुळे तुम्हाला गरजेपुरते आवश्यक असणारं मार्गदर्शन या व्हिडिओमधून मिळणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचं अडचणी या व्हिडिओतून नाहीसे होतील.